हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.4 या पॉईंटकडे आहोत. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स आपल्याला स्टडी करायचे. नाव व्हॉट इज अ पॅरामेट्रिक फंक्शन? द फंक्शन इफ x इज इक्वल टू f ऑफ t अँड y इज इक्वल टू g ऑफ t, म्हणजे जर x आणि y फंक्शन्स असतील इन टर्म्स ऑफ t, x is equal to f of t, x is a function in terms of t and y is a function in terms of t, are differentiable function of t. X is differentiable with respect to t and y is differentiable with respect to t. Then, so that y is differentiable function of x. If we differentiate y with respect to x, then the theorem takes dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. या थेरमवर आधारित आपल्याला एक्झाम्पल्स सोडवायचे. तर dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. याच्यामध्ये x हा फंक्शन आहे इन टर्म्स ऑफ t and y हा फंक्शन आहे इन टर्म्स ऑफ t. Both are differentiable with respect to t. And then for each of the examples in exercise 1.4, we have to find dy by dx. And to find dy by dx, we have to differentiate y with respect to t to find dy by dt and x with respect to t to find dx by dt. So to find dy by dx, first of all find dy by dt and then dx by dt and divide both to get dy by dx. तर या थेरमचा वापर करून आपण पुढचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर क्वेश्चन 1 आहे एक्सरसाइज 1.4 मध्ये. क्वेश्चन नंबर 1, फाइंड dy by dx if फर्स्ट क्वेश्चन आहे x is equal to at² and y is equal to 2at. इथे x हा फंक्शन आहे इन टर्म्स ऑफ t and y is a function in terms of t. तर आपल्याला dx by dt काढायचे, त्याचप्रमाणे dy by dt काढायचे आणि फायनली dy by dx या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला सॉल्व करायचे. dy by dx, dy by dt upon dx by dt. याच्यामध्ये जो t आहे त्याला पॅरामीटर असं म्हणायचं. x is a function in terms of parameter t, y is a function in terms of parameter t. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पॅरामीटर t आपल्याला दिसतोय, सेकंड एक्झाम्पल मध्ये पॅरामीटर m आपल्याला दिसेल, थर्ड एक्झाम्पल मध्ये पॅरामीटर थीटा आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे सेम वे x इज इक्वल टू फोर्थ एक्झाम्पल मध्ये पॅरामीटर आपल्याला t दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही पॅरामीटरने ते सोडवायचं. इथं ॲज अ चेन आपल्याला पॅरामीटर कनेक्ट करायचं. सो dy by dx is equal to dy by dt. इथं t हा पॅरामीटर आहे. जर थीटा पॅरामीटर असता तर dy by d थीटा अपॉन dx by d थीटा आपण घेतला असता. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे टू फाइंड dy by dx if x is equal to at² y is equal to 2at. This is first example. We have to find dy by dx. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची. तर त्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर कोणता आहे त्या व्हेरिएबलने आपल्याला डिफरन्शिएट करायचं. इथे पॅरामीटर t आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t dx by dt is equal to a multiple constant as it is derivative of t with respect to t is 1. So dx by dt is a. dy by dt to a constant तो तसाच राहील. derivative of t is 1. इथे x आहे at². सो x is at² असेल तर t² चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2t. इथे असेल 2at आणि dy by dt आहे 2a. नाउ using derivative of parametric form dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. तर dy by dt काय आहे 2a, dx by dt 2at. So 2a cancels. dy by dx is equal to 1 by t, which is our required form. So dy by dx is 1 by t. याच्यामध्ये आपल्याला dy by dt आणि dx by dt ची व्हॅल्यू काढायची आणि थेरम यूज करायचा. dy by dx is equal to dy by dt upon dx
dx by dt. तर आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल आहे x is equal to second example x is equal to under root of a square plus m square, y is equal to log of a square plus m square. पुन्हा आपल्याला इथं पॅरामीटर m आहे, इथं a ला ॲज अ कॉन्स्टंट ट्रीट करायचं. तर त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होता. तर a इज अ कॉन्स्टंट, a हा इथं कॉन्स्टंट असेल, m हा पॅरामीटर, ॲज अ पॅरामीटर इथं m ला ट्रीट करायचं. सो डिफरन्शिएटिंग बोथ x and y with respect to the parameter m. Differentiating with respect to m, differentiate with respect to m, we get dx by dm, dx by dm is equal to under root x हा फॉर्म इथं आहे, रूट x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट x. So 1/2 under root of a square plus m square. x च्या ऐवजी इथं a square plus m square आहे. So डेरिव्हेटिव्ह ऑफ a square plus m square. इथं a square हा कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0. m square हा व्हेरिएबल आहे. m square चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू m, x square चा आपण 2x घेतो, पण विथ रिस्पेक्ट टू m square चा डेरिव्हेटिव्ह काय 2m. सो इथं 2m हा मल्टिपल डेरिव्हेटिव्ह. इथं 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल m अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. and dy by dx, we get dy by dx is equal to log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. So log of a square plus m square चा डेरिव्हेटिव्ह with respect to m काय 1 upon a square plus m square. मल्टिपल डेरिव्हेटिव्ह ऑफ a square plus m square. a square चा डेरिव्हेटिव्ह 0, m square चा 2m. So it's equal to 2m upon a square plus m square. Now we have dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. इथे पॅरामीटर t असेल तर dt घ्यायचं. इथे पॅरामीटर काय आहे m. So we have to write here dm. dy by dm upon dx by dm. dy by dm इथं आपण dm लिहायला पाहिजे, dy by dm. So dy by dm is 2m upon a square plus m square divided by dx by dm is m upon under root of a square plus m square. याच्यामध्ये हा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाईल, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला असेल. तर आपण ॲडजस्टमेंट करूया. 2m upon a square plus m square into under root of a square plus m square upon m. याच्यामध्ये m हा टर्म कॅन्सल होईल. इथं अंडर रूट a square plus m square आहे, इथं a square plus m square. आपल्याला माहिती आहे x मध्ये आपण स्प्लिटिंग केलं तर रूट x इंटू रूट x घेता येईल. त्याचप्रमाणे इथं या टर्मचा पॉवर 1 आहे, या टर्मचा पॉवर 1 हाफ आहे. याला आपण स्प्लिट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा 2 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इंटू अंडर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इंटू अंडर रूट a स्क्वेअर प्लस m square. So that we can cancel 1 times under root a square plus m square. So finally our dy by dx is equal to 2 upon under root a square plus m square. आपला रिक्वायर्ड रिझल्ट असेल. तर इथं आपण पॅरामीटर m असताना विथ रिस्पेक्ट टू m डिफरन्शिएट केला dx by dm आणि dy by dm डिफरन्शिएशन केलं. त्यानंतर पॅरामेट्रिक फॉर्मचा थेरम यूज केला. dy by dx is equal to dy by dm upon dx by dm. तर आपण थर्ड एक्झाम्पल कडे जातोय. थर्ड एक्झाम्पल आहे x is equal to थर्ड एक्झाम्पल x is equal to a in bracket 1 minus cos theta y is equal to b in bracket theta minus sin theta. आता या एक्झाम्पल मध्ये पॅरामीटर थीटा आहे. सो डिफरन्शिएटिंग
to the parameter theta. Differentiating with respect to theta. जो पॅरामीटर आहे त्यानुसार आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचे. सो dx by d theta is equal to multiple constant a as it is. Derivative of 1 is a constant, derivative must be 0. Derivative of cos theta is minus sin theta, so minus of minus plus sin theta. And dy by d theta is equal to b multiple constant as it is. Theta is the derivative with respect to theta. 1a sin theta is the derivative cos theta. So minus sin as it is into cos theta. Now we have dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta, which is equal to dy by d theta तो अपन काढलाय b into 1 minus cos theta upon dx by d theta a into sin theta, which is our required result dy by dx in terms of parameter theta. तो आपण फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊ. फोर्थ एक्झाम्पल x is equal to t plus 1 by t bracket raised to a, y is equal to a raised to t plus 1 upon t. आता या एक्झाम्पल मध्ये आपला dy by dx काढायचा आहे. x and y are functions in terms of t. Here parameter is t, so differentiating x and y with respect to t. Differentiating with respect to t, we get dx by dt is equal to t plus 1 by t to the power a. a हा कॉन्स्टंट आहे, इथं व्हेरिएबल म्हणजे x raised to n हा फॉर्म्युला यूज करायचा. d by dx of x raised to n is n into x raised to n minus 1 हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आपल्याला. सो डिफरन्शिएटिंग with respect to x with respect to t we get x raised to n form n into x raised to n minus 1 a into t plus 1 by t raised to a minus 1. इथे x च्या ऐवजी t plus 1 by t आहे, so derivative of t plus 1 by t. t चा derivative with respect to t 1 आहे. 1 by t चा derivative minus 1 by t square. 1 upon x चा derivative आपण काय घेतो minus 1 by x square घेतो. त्याचप्रमाणे 1 upon t चा derivative minus 1 upon t square. Also y is a raised to t plus 1 by t. So dy by dt differentiate y with respect to t. इथे आपल्याला a raised to x फॉर्म दिसतोय. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a तो आपण इथे यूज करायचा आहे. a raised to t plus 1 by t into log a. x च्या ऐवजी t plus 1 by t आहे, so त्याचा डेरिव्हेटिव्ह t चा डेरिव्हेटिव्ह 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon t square. So this is dy by dt. Now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. dy by dt a raised to t plus 1 by t into log a into 1 minus 1 upon t square divided by a into t plus 1 by t raised to a minus 1 into 1 minus 1 upon t square. तर याच्यामध्ये 1 minus 1 upon t square न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून कॅन्सल होईल. आता इथं a to the power t plus 1 by t log a च राहील. तर डिनॉमिनेटर मध्ये आपण आणखी ऍडजस्टमेंट करता येईल. आता इथं a to the power t plus 1 by t हा y आहे, तर आपण इथं y सुद्धा रिप्लेस करू शकतो. तर इथे बघा, so dy by dx is equal to log a as it is. a raised to t plus 1 by t is y into log a upon a into
मायनस 1 आहे तो आपण स्प्लिट करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल t प्लस 1 बाय टी रेस टू a इंटू t प्लस 1 बाय टी रेस टू मायनस 1. जर पॉवर मध्ये सबट्रॅक्शन असेल तर बेस आपण स्प्लिट करू शकतो. a रेस टू b इंटू a जर असेल, जर x रेस टू m इंटू n असेल तर x m मायनस n असेल तर x रेस टू m x रेस टू मायनस n. अशा पद्धतीने आपण स्प्लिटिंग करू शकतो. तर इथं बेस आपण स्प्लिट करायचा. तर t प्लस 1 बाय टी रेस टू a t प्लस 1 बाय टी रेस टू मायनस 1. आता हा जो पॉवर मायनस 1 आहे, निगेटिव्ह पॉवर आहे, तो न्यूमरेटरला गेला की प्लस 1 होईल. तर हा ब्रॅकेट आपण न्यूमरेटरला घेऊ शकतो. आता इथं t प्लस 1 बाय टी रेस टू a आहे, म्हणजेच आपल्याला x रिप्लेस करता येईल. तर इथं या टर्मच्या ऐवजी आपण x घेऊ. सो y log a इंटू t प्लस 1 बाय टी अपॉन ax. t plus 1 by t raised to a is x. So this is our final answer. तुम्ही t plus 1 by t समोर घेऊ शकता. y into t plus 1 by t into log a upon ax. This is our required dy by dx. आता आपण फिफ्थ एक्झाम्पल कडे जातो. फिफ्थ एक्झाम्पल आहे, फिफ्थ एक्झाम्पल x is equal to cos inverse of 2t upon 1 plus t square. Y is equal to sec inverse of under root 1 plus t square. आता इथे आपल्याला पॅरामीटर t दिसतोय या एक्झाम्पल मध्ये, पण आपण जर डायरेक्टली डिफरन्शिएट करण्याऐवजी सबस्टिट्यूशन केलं तर सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. त्यामुळे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करून वास्ट फॉर्म घेण्यापेक्षा आपण इथे सिम्प्लिफिकेशन किंवा सबस्टिट्यूशन करणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 1 प्लस टी स्क्वेअर असेल तर आपण सबस्टिट्यूशन देतो t इज इक्वल टू जनरली tan थीटा और मे बी cot थीटा. आता इथं cos इन्व्हर्स मध्ये 2 t च्या ऐवजी आपण tan थीटा घेतला तर 2 tan थीटा आपण 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल sin 2 थीटा साठी. त्याचप्रमाणे इथं t च्या ऐवजी जर आपण tan थीटा घेतला तर 1 प्लस tan स्क्वेअर थीटा विल बी sec स्क्वेअर थीटा. सो वी कॅन replace t is equal to tan theta. So put t is equal to tan theta. That implies theta is equal to tan inverse of t. So x is equal to cos inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. Y is equal to sec inverse of under root 1 plus tan square theta. x काय मिळेल cos inverse of हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल sin 2 थीटा साठी. 2 tan theta upon 1 plus tan square theta is sin 2 theta. तर cos inverse मध्ये sin आहे, आपल्याला या sin चं कन्वर्जन cos मध्ये करता येईल. So this is equal to cos inverse of cos of pi by 2 minus 2 theta. cos inverse आणि cos कॅन्सल होतील. So x is equal to pi by 2 minus 2 theta. आता इथे आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो जेणेकरून दोन्ही x आणि y आपण थीटा मध्ये रिप्लेस केले. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल किंवा थीटा इन टर्म्स ऑफ tan रिप्लेस करता येईल. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स t. इथे आपण डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएट करू शकतो. तो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा we get dx by d theta is equal to pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 2 theta चा डेरिव्हेटिव्ह minus 2. So dx by d theta is equal to minus 2. y sec inverse मध्ये sec inverse under root 1 plus tan square हा फॉर्म्युला आहे sec square theta साठी. Square and square root cancels and y is equal to sec inverse of sec theta. Sec inverse sec पुन्हा कॅन्सल होईल. y is equal to
थीटा आपल्याला मिळेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा dy बाय डी थीटा आपल्याला मिळेल थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1. now dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. dy by d theta 1, dx by d theta is -2. so dy by dx is -1/2. this is our required answer. याच्यामध्ये आपण या एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा सबस्टिट्यूशन दिला आणि नंतर मग डिफरन्शिएशन केलेलं आहे. सबस्टिट्यूशन जर दिलं नाही तर हा खूप वास्ट होईल, जो आपल्याला सोडवायला खूप अवघड असेल. पण जर आपण सबस्टिट्यूशन दिला, इथे जर 1 + t² असेल तर सबस्टिट्यूशन द्यायचं tan थीटा t = tan थीटा आणि मग आपल्याला सिम्प्लिफिकेशन सोप्या पद्धतीने करता येईल. सो इथं dy by dx is -1/2. तर आपण 6th एक्झाम्पल बघणार आहोत. 6th एक्झाम्पल आहे 6th example x is equal to cos inverse of 4t cube minus 3t. y is equal to tan inverse of under root 1 minus t square upon t. तर याही एक्झाम्पल मध्ये आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन द्यायचं आहे आणि नंतर सिम्प्लिफिकेशन आपल्याला सोप्या पद्धतीने करता येईल. इथं जर आपण फॉर्म्युला ऑब्झर्व केला 4t³ - 3t, तर आपण t च्या ऐवजी cos थीटा रिप्लेस केला तर 4 cos³ थीटा - 3 cos थीटा will give formula for cos 3 थीटा. cos 3 थीटाचा इथे फॉर्म्युला आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे y मध्ये आपण t ला cos थीटा रिप्लेस केला तर या ब्रॅकेट मध्ये 1 - cos² थीटा म्हणजे sin² थीटा मिळेल आणि स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होऊन sin थीटा अपॉन cos थीटा फॉर्म्युला मिळेल. sin थीटा बाय cos थीटा इज tan थीटा म्हणजे tan इन्व्हर्स मध्ये tan थीटा पर्यंत घेता येईल. म्हणजे आपल्याला सिम्प्लिफिकेशन सोप्या पद्धतीने करता येईल. सो पुट t is equal to cos theta. So x is equal to cos inverse of 4 cos³ theta minus 3 cos theta is equal to cos inverse of हा फॉर्म्युला आहे cos 3 theta साठी. cos inverse आणि cos कॅन्सल होईल. x is equal to 3 theta. Now we can differentiate x with respect to theta. With respect to theta आपण डिफरन्शिएट करतोय. dx by d theta is equal to 3. त्याचप्रमाणे y is tan inverse of under root 1 minus t square. त्याच्यामध्ये t is equal to cos theta आपण रिप्लेस केलाय. y is equal to काय मिळेल tan inverse of under root 1 minus cos square theta upon cos theta. So y is equal to tan inverse of under root 1 minus cos square theta. 1 minus cos square is sin square. So under root sin square theta upon cos theta. Thus square root आणि square cancel होईल. Tan inverse of sin theta upon cos theta. Sin upon cos is tan. So tan inverse of tan theta. Tan inverse tan cancels. Y is equal to theta. Differentiate with respect to theta. We get dy by d theta is equal to 1. Now dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. dy by d theta is 1, dx by d theta is 3. So dy by dx is equal to 1/3. Which is the required answer for 6th question. Now we are going to solve question number 2. Question number 2 त्यामध्ये find dy by dx if x and y are given at theta is equal to π/6. इथे पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण फायनल आन्सर काढतोय dy by dx काढतो तिथे पॅरामीटरची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आपल्याला रिप्लेस करायची. एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत.
जे आपण आता सोडवलं त्याच पद्धतीने करायचे, फक्त फायनल आन्सरमध्ये पॅरामीटरची व्हॅल्यू इथे दिलेली आहे सेकंड क्वेश्चनमध्ये. तर सेकंड क्वेश्चन याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन 2. फर्स्ट एक्झाम्पल x is equal to cosec square theta, y is equal to cot cube theta. We have to find dy by dx at theta is equal to pi by 6. At theta is equal to pi by 6 आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची. तर इथं पॅरामीटर थीटा आहे, सो डिफरेंशिएटिंग x and y with respect to theta. Differentiate with respect to theta. We get dx by d theta is equal to इथं cosec square theta चे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे, x raised to n हा फॉर्म आपल्याला यूज करावा लागेल, n into x raised to n minus 1. So 2 cosec theta raised to 2 minus 1 into d by dx of cosec theta. x ऐवजी cosec theta. So 2 cosec theta into derivative of cosec theta, cosec x derivative minus cosec x into cot x. So minus cosec theta into cot theta. म्हणजेच काय minus 2 cosec square theta cot theta. हा आपला dx by d theta. तर आपल्याला dy by d theta काढायचे. Since y is equal to cot cube theta, so dy by d theta is equal to derivative of cot cube theta x raised to n form में सोडवायचे, 3 cot theta into derivative of cot theta minus 3 cot theta raised to 3 minus 1, that is cot square theta. Derivative of cot theta is minus cosec square theta, minus cosec square theta. This is minus 3 cot square theta into cosec square theta. Now dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. dy by d theta ची व्हॅल्यू काय आहे, minus 3 cot square theta cosec square theta. So minus 3 cot square theta cosec square theta upon dx by d theta minus 2 cosec square theta cot theta. तर याच्यामध्ये dy by dx आपण इथे काढलाय, cosec square theta कॅन्सल होईल, त्याचप्रमाणे 1 times cot कॅन्सल्स, minus minus will be plus 3 by 2 cot square theta. त्याच्यापैकी एक cot आपण कॅन्सल केलाय, त्याच्यामुळे इथं 3 by 2 cot theta आपल्याला आन्सर मिळेल. पण आपल्याला dy by dx at theta is equal to pi by 6 काढायचे. So dy by dx at theta is equal to pi by 6. तर लोअर सर्फेस pi by 6 लिहायचे, म्हणजे पॅरामीटर theta या व्हॅल्यूला आपण pi by 6 रिप्लेस करायचे. So 3 by 2 cot pi by 6. तर pi by 6 म्हणजे 30 डिग्री, cot 30 डिग्री, sin 30 1/2 आहे आणि cos 30 √3 by 2. मग cos upon sin म्हणजेच cot, म्हणजेच cot 30 काय आहे √3. So 3 by 2 into √3. Hence dy by dx at theta is equal to pi by 6 is equal to 3√3 by 2. This is our required answer for our first question. Now we are going to solve the second question. X is equal to, second question is x is equal to t square plus t plus 1. Y is equal to sin pi into t by 2 plus cos pi into t by 2 at t is equal to 1. At t is equal to 1 आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर x and y are parametric functions
with respect to the parameter t. So we have to differentiate x and y with respect to t. So differentiating with respect to t, we get dx by dt is equal to derivative of t square 2t. Derivative of t is 1. Derivative of 1 is 0. So dx by dt is 2t plus 1, and dy by dt is equal to derivative of sine is cos. So cos of pi t upon 2. Instead of t there is pi by 2t. So derivative of pi by 2t is pi by 2. t चा derivative 1 येतो. So pi. Cos चा derivative minus sine. So minus sine pi by 2t into multiple derivative of the function which is instead of t. Instead of t there is pi by 2t. So derivative of pi by 2t is pi by 2. So dy by dt is equal to pi by 2 cos. तर आपण pi by 2 कॉमन घेऊ शकतो. pi by 2 in bracket cos pi by 2t minus sin pi by 2t. Now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. So dy by dt is pi by 2 in bracket cos pi by 2t minus sin pi by 2 into t divided by dx by dt 2t plus 1. तर आपल्याला हा dy by dx मिळालाय. तर आपल्याला dy by dx at t is equal to 1 विचारलेला आहे. So dy by dx at t is equal to 1, लोअर सफिक्स t is equal to 1 द्यायचे. तर आपल्याला t ची व्हॅल्यू 1 रिप्लेस करून आन्सर काढायचं. pi by 2 cos pi by 2 t is 1 minus sin pi by 2 upon 2 into 1 plus 1. तर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. cos 90 is 0 and sin 90 is 1. So pi by 2 in bracket 0 minus 1 upon 2 plus 1, that is 3. हा मायनस साइन समोर येईल. pi by 2 डिनोमिनेटरला 3 आहे. So answer is pi by minus pi by 6. 2 into 3 6. So finally dy by dx at t is equal to 1 is minus pi by 6, which is our required answer. तर आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड क्वेश्चन, थर्ड एक्झाम्पल. Third example is x is equal to 2 cos t plus cos 2t, y is equal to 2 sin t minus sin 2t at t is equal to pi by 4. At t is equal to pi by 4 आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची. तर इथं पॅरामीटर t आहे. x and y are functions in terms of parameter t. So we have to differentiate x and y with respect to t. Differentiating x y with respect to t, we get differentiate with respect to t. dx by dt is equal to cos t चा derivative minus sin t. So minus 2 sin t cos 2t चा derivative minus sin 2t, derivative of 2t is 2. So 2 sin 2t and dy by dt is equal to 2 derivative of sin is cos t, sin 2t चा derivative cos 2t. पुन्हा multiple derivative of 2t is 2. So minus 2 cos 2t. These are the derivatives, dy by dt and dx by dt. Now theorem dy by dx is equal to dy by dt
upon dx by dt. dy by dt is 2 cos t minus 2 cos 2t upon माइनस साइन आपण कॉमन घेऊ शकतो माइनस ऑफ 2 sin t plus 2 sin 2t. This is dy by dx. Now we have to find dy by dx at t is equal to pi by 4. t ची व्हॅल्यू pi by 4 दिलेली आहे. त्या व्हॅल्यू साठी आपण dy by dx फाइंड आउट करायचं. सो dy by dx at t is equal to pi by 4. जिथं t दिसेल तिथं आपण pi by 4 रिप्लेस करणार आहोत. सो 2 cos pi by 4 2 cos pi by 4 minus 2 cos 2 च्या ऐवजी pi by 4 upon minus of 2 sin pi by 4 plus 2 sin 2 pi by 4. इथे 2 pi by 4 आहे म्हणजे pi by 2. इथे 2 pi by 4 म्हणजे pi by 2 आपण लिहू शकतो. तर आपण pi by cos pi by 2 आणि sin pi by 2. तर cos pi by 4 ची व्हॅल्यू cos pi by 4 तुला माहिती आहे 1 by root 2. sin pi by 4 1 by root 2. cos pi by 2 cos 90 is 0 and sin 90 is 1. या व्हॅल्यू आपल्याला माहित असल्या पाहिजे. तर आपलं एक्झाम्पल सोडवते. मग इथं काय आहे 2 into 1 by root 2 minus 2 into cos pi by 2 is 0 upon minus of 2 into 1 by root 2 sin pi by 2 is 1. So plus 2. तर इथं 1 times root 2 कॅन्सल करता येईल. तर इथं root 2 शिल्लक राहील. डिनॉमिनेटर मध्ये मायनस ऑफ root 2 plus 2. आणखी सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. इथं या 2 मध्ये 2 times root 2 असतात. 2 is root 2 into root 2. तर 2 स्प्लिट केला की root 2 2 टाइम्स आपल्याला मिळतील. 1 times root 2 आपण कॉमन घेऊ शकतो आणि तो न्यूमरेटर सोबत कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला इथे काय करता येईल root 2 अपॉन मायनस ऑफ root 2 कॉमन घेतला तर 1 plus root 2 आपल्याला मिळेल ब्रॅकेट मध्ये. सो root 2 cancels and we get the answer minus 1 upon 1 plus root 2, which is the required answer for the third example. Now last example we are going to solve is x is equal to fourth example. X is equal to t plus 2 sin pi into t. Y is equal to 3t minus cos pi into t at t is equal to 1/2. T is equal to 1 by. Again, here x and y are parametric functions with respect to parameter t. So we have to differentiate x and y with respect to t. So differentiating with respect to t, we get dx by dt is equal to derivative of t is 1 plus 2 derivative of sin pi t. Derivative of sin is cos. This cos pi t. Derivative of pi t is pi. So 2 pi cos pi t. Now this is derivative of x with respect to t. And dy by dt 3t. Derivative is 3. Cos pi t. Derivative is minus sign. So plus sin pi t. Derivative of pi t is pi. Now we have to find dy by dx at t is equal to 1 by 2. So first of all we have to write the theorem. Dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. Dy by dt is 3 plus pi sin pi t upon dx by dt 1 plus 2 pi cos pi t.
So dy by dx at t is equal to 1 by 2 is 3 plus pi sin t is 1 by 2. So sin pi by 2 upon 1 plus 2 pi cos pi t, that is pi by 2, t is 1 by 2. Now sin pi by 2, sin 90 is 1 and cos 90 is 0. This is equal to 3 plus pi into 1 upon 1 plus 2 pi into 0. Cos 90 is 0. This value is 0. The final answer मिळेल dy by dx at t is equal to 1/2 is equal to 3 plus pi upon 1 or 3 plus pi. So dy by dx at t is equal to 1 by 2 is 3 plus pi, which is our required answer. तर इथं आपण एक्सरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 चे क्वेश्चन्स बघितले. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये क्वेश्चन 3 बघणार आहोत. थँक्यू.